शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पूर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्करजी जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आणि पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ यांच्या पुढाकारातून रामटेक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पूर्व विदर्भ पदाधिकारी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पक्षाचे पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। 23 फेब्रुवारी रोजी रामटेकच्या टक्कामोरे सेलिब्रेशन हॉल येथे हे शिबिर पार पाडले जाणार आहे। उपतालुका प्रमुख, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे अशी माहिती सुरेश साखरे यांनी यावेळी दिली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्व विदर्भ पदाधिकाऱ्यांच्या रामटेक येथे पदाधिकाऱ्यांची एक दिवसीय शिबिर आयोजित केलेला आहे। आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव साहेब यांच्या नेतृत्वात आणि प्रकाश वाघ समन्वयक यांच्या मार्गदर्शनामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाच्या सक्सेस करण्यासाठी आम्ही आज सर्व आमचे गोडबोले आहेत, आमचे शिल्पाताई आहे, आपले उमेरियाजी आहे, सर्व पदाधिकारी आज पत्र परिषदेला उपस्थित आहेत। मित्रांनो, ह्या शिबिराच्या माध्यमातून आमच्या नागपूरचे चंद्रकांत वानखेडे जे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, चिंतक आहेत आणि विद्वान आहेत, त्यांच्या शेतकऱ्यांच्या विषयावर ते मार्गदर्शन करतील। सहकार क्षेत्रातून आमचे तंत्र आणि त्या माध्यमातून सहकार चळवळीतून कसं शिवसेना उभं करता येईल, शिवसेना कशी मजबूत करतील असे खोपडे साहेब आम्हाला मार्गदर्शन करणार। प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना कशी आहे, का शिवसेनेची निर्मिती झाली ह्या विषयावर मुंबईतून आमचे परब साहेब येणार आहेत, ते मार्गदर्शन करणार आहेत। हे सकाळी 8 वाजतापासून तर सायंकाळी 5-6 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आणि सुरुवातीला आमचा ध्वजारोहण होईल, गड मंदिरावर दर्शन कार्यकर्त्यांचे होईल, नेत्याचे दर्शन करून येतील आणि त्यानंतर मग आम्ही नोंदणी करून 9 वाजता आम्ही हा कार्यक्रमाला सुरुवात करू। पहिल्या सत्रामध्ये जे आमचे वक्ते नाव सांगितले त्यांचे प्रबोधन होईल, दुसऱ्या सत्रामध्ये खुली चर्चा होईल, कार्यकर्त्याकडून आक्षेप आणि काय पक्षासाठी चांगलं केलं पाहिजे हे त्यांच्याकडून जाणून घेतल्यानंतर मग शेवटी अध्यक्ष भाषण आमचे आमदार, आमचे पूर्व विदर्भाचे संपर्क नेते भास्कर जाधव साहेब मार्गदर्शन करतील। या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे मिंदे सरकार आहे, महाराष्ट्राची मिंदे सरकार आहे, फडणवीस यांची सरकार आहे, त्यांनी चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्र खूप मागे आलेला आहे। बेरोजगारी वाढलेली आहे, गरिबी वाढलेली आहे, युवांच्या हाताला काम नाही आहे, शिक्षणाचा स्तर घसरलेला आहे, पेपर फुटी होत आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे, धनगराचे मुद्दे आहेत, मराठ्यांचे मुद्दे आहेत। फक्त या आंदोलनकारांना त्यांच्या तोंडावर पानं पुसण्याचं काम आणि जय जयकार करण्याचं काम आहे, खाली धर्तीवर त्यांचं काम सुरू नाही आहे। ह्या सर्व मुद्द्यावर उजाळा करण्यासाठी आजच्या 23 तारखेचा आम्ही जो शिबिर आयोजित केलेला आहे आणि त्या शिबिरमधून जे प्रशिक्षित होऊन पदाधिकारी जातील ते आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या आपल्या विधानसभेमध्ये आणि आपल्या आपल्या गावातून जाऊन ह्या भ्रष्ट सरकारची कूटनीती, जे खोटं बोला रेटून बोला ह्याच्या जे ब्रीदवाक्य आहे ते आमचे पदाधिकारी गावागावात जाऊन सांगतील आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणाऱ्या लोकसभेमध्ये शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे, इंडिया आघाडीचे जास्तीत जास्त खासदार कसे जिंकून येतील हा उद्देश शिबिराचा आहे। जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जनजागृती केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर उपराजधानी नागपूर ते मुंबईच्या विधान भवनावर संकल्प यात्रा काढण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी या संकल्प यात्रेचे नांदेड येथे आगमन झाले। ही संकल्प यात्रा शहरात पोहोचताच या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले। ही संकल्प यात्रा नांदेडच्या अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली। नमस्कार, मी वितेश खांडेकर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे।
ही पेन्शन संकल्प यात्रा वोट फॉर OPSच्या जनजागृतीसाठी निघालेली आहे। येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जो आम्हाला पेन्शन देईल त्यालाच मतदान करण्याचं कर्मचाऱ्यांनी ठरवलेलं आहे आणि जो पेन्शन देईल त्याच्यासोबत राहून सत्ता स्थापन करून आमचा पेन्शनचा प्रश्न सोडवण्याचा सरकारने कर्मचाऱ्यांनी विचार केलेला आहे। याचं सरकारने दखल घेऊन आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करावी। आमची जुनी पेन्शन योजना लागू करणे ही एकमेव मागणी आहे आणि त्यासाठी ही पदयात्रा नागपूरवरून मुंबईला जात आहे। आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं काय योजना असेल आपली? आता 28 तारखेला मुंबईमध्ये 28 फेब्रुवारीला एक मोठं ठिय्या आंदोलन ठेवलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये वोट फॉर OPSची जाणीव जी जागृत झालेली आहे त्या माध्यमातून सत्ता परिवर्तन केल्या जाण्याचं आम्ही सरकारला सांगणार आहोत आणि सरकारने आमचं म्हणणं ऐकावं यासाठी ही यात्रा काढण्यात आलेली आहे। ही पदयात्रेची सांगता कुठं होणार आहे? ही पदयात्रेची सांगता मुंबईमध्ये आझाद मैदानला होईल 27 तारखेला आणि 27 आणि 28 तारखेला एक मोठं भव्य आंदोलन मुंबईमध्ये होणार आहे। राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं वोट फॉर OPS म्हणजे जो देईल पेन्शन त्यालाच पुन्हा आम्ही मतदान देऊ अशा प्रकारची एक मोहीम घेऊन त्याचबरोबर जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा या म्हणण्याप्रमाणे लोकप्रतिनिधी आमदार खासदार 5 वर्ष सेवा करतात आणि त्यांना आयुष्यभर पेन्शन घेतात। कर्मचारी 30-35 वर्ष सेवा करून त्यांचं आयुष्य म्हातारपण मोठ्या प्रमाणात अंधकारमय होत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। त्यामुळं कर्मचारी संपूर्ण महाराष्ट्राचे 18 लाख कर्मचारी त्यांचे कुटुंबीय त्यांचे मित्रमंडळी सर्वजण मोठ्या प्रमाणामध्ये आता राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि जो पक्ष आम्हाला पेन्शन देईल त्यालाच आम्ही मतदान करू ही अशा प्रकारची मोहीम या अगोदर छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, सिक्कीम असेल या ठिकाणी यशस्वी झाली आणि तीच मोहीम आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये देखील यशस्वी करून दाखवू हीच आमची मागणी आहे। एकच मिशन जुनी पेन्शन। माझं नाव ममता उईके, मी पब्लिक हेल्थ नर्स आहे। डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तिथून प्रतिनिधित्व करत आहे। आज आपली संकल्प पदयात्रा ही नागपूरवरून निघालेली आहे आणि नांदेडला स्टे आहे। तर मला आपल्या सरकारला हे सांगायचं आहे, ज्याप्रमाणे आमदार खासदार यांना 5 वर्ष सर्व्हिस करून त्यांची सर्व्हिस असूनही त्यांना ओल्ड पेन्शन मिळते, पण आम्ही वयाच्या 58व्या वर्षापर्यंत आम्ही जॉब करतो म्हणजे गव्हर्नमेंटला आपण सेवा देतो, पण आम्हाला पेन्शन ही स्कीम नाही। त्यामुळे आम्हाला जुनीच पेन्शन लागू करावी अशी मला ह्या शासनाला सांगावंसं वाटतं आणि जोपर्यंत आम्हाला पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही राजकारण्यांना म्हणजे येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही कुणाला मतदान करणार नाही। वोट फॉर OPS हेच आमचं फक्त नारा राहणार आहे। भारतीय जनता पार्टीने कितीही घोषणा केल्या तरी अजूनही नरेंद्र मोदी यांना लोकसभा विजयाची पूर्णपणे शाश्वती नाही। भारतीय जनता पार्टीने कितीही घोषणा केल्या तरी लोकसभेच्या अर्ध्यापेक्षा अधिक जागा इंडिया आघाडी जिंकेल असा निष्कर्ष अनेक सर्वेक्षणातून पुढे आला आहे। राज्यातही महाविकास आघाडीला 50% जागा मिळत आहेत। अशा परिस्थितीत काहीही करून राज्य अस्थिर करण्यासाठी भाजपकडून ED CBIचा वापर केला जात आहे। सध्या शरद पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। त्यांचा हा धोरणात्मक कार्यक्रम आणि विशेषतः मोदी साहेबांचा नववर्षा हा कार्यक्रम आहे। नाही सर, आता एका बाजूला भाजप 400 जागांची गॅरंटी द्यायला आले, त्यांना खात्री नाही ना आणि जे असेसमेंट आहे जे सर्वे झाले ते सर्वे असं सांगत नाही म्हणजे तुमचं इंडिया टुडे किंवा याचा सर्वे सुरू असायचा तर महाराष्ट्राचा सर्वे केंद्र की जवळपास 50% जागा आमच्या लोकांना मिळते आणि त्यामुळे काही राज्य ही अस्थिर कशी करता येतील, फोडाफोडी कशी करता येईल त्या दृष्टीने त्यांची पावले टाकतात। त्यासाठी EDचा वापर, त्यासाठी CBIचा वापर आणि हाताच्या चौकशाच्या यंत्रणा त्या सगळ्याचा वापर ही गोष्टी करतात आणि जे त्यांचे लोक सांगतात की मोदी आहे तर नावमुमकीन आहे ते नावमुमकीन आम्ही बघत असतो। करण्याचे उद्देश हे उद्याला आम्हा सगळ्यांनी थोडं अस्थिर झालं पण मला स्वतःला तितकं अस्थिर झालं वाटत नाही आणि त्याचं कारण
भाजपने एक गेल्या 10 वर्षाचा परफॉर्मन्स आणि विरोधकांच्या उद्देशी त्याची मतं त्याचा एक वाईट पेपर काढला आणि त्याच्यामध्ये आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाण यांचा उल्लेख त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर साधारणतः असं वाटायला लागलं की कदाचित ही एक प्रकारची धमकावली असल्याची शक्यता आहे आणि ती धमकावली असली तर तिथे परिणाम काय होतील ते परिणाम झाले. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना 2 लाख रुपये दंड ठोठावला होता. तसेच त्यांचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेशही दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. काल या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यांनी खोटे जात प्रमाणपत्र तयार केल्याच्या विरोधात संघटनेच्या वतीने अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी नवनीत राणा यांच्या कृतीचा निषेध करताना राजेश वानखेडे यांनी आपले मत व्यक्त केले. निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, खोट्या जात प्रमाणपत्राचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणावर डल्ला मारणाऱ्या नवनीत राणा यांचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, भारतीय संविधानाचा निषेध असो, भारतीय संविधानाचा निषेध असो. जय भीम. आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये विश्वरत्न विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आज आम्ही कॅन्डल लावून आम्ही निषेध केला. त्याचं स्वरूप अशा प्रकारे आहे की सलग 5 वर्षापासून खासदार नवनीत राणा यांनी खोटं जात प्रमाणपत्र सादर करून अमरावती लोकसभेची निवडणूक लढले आहेत आणि ते मागे काही वर्ष अगोदर मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याच्या विरोधात ते सिद्धसुद्धा झालं की हे खोटं जात प्रमाणपत्र आहे. तरीसुद्धा त्यांना राजकीय पक्षाचा सत्ताधारी पक्षाचा त्यांना बळ असल्यामुळे ते आजपर्यंत त्याचा खुलासा झाला नाही आणि निकाल लागला नाही. मात्र आज न्यायालयामध्ये त्याची युक्तिवाद झाल्यानंतर सदर उद्या त्याचा निकाल लागणार आहे आणि तो निकाल भारतीय राज्यघटनेच्या नुसार लागणार आहे. उद्या खऱ्या अर्थाने त्याचा त्या खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात उद्या निकाल लागणार आहे. म्हणून आम्ही आजच आम्ही कॅन्डल मार्च हा केला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये जे जे संघटना काम करतात, ज्या संघटना जे पक्ष काम करतात, जे संघटना काम करतात, ज्यांनी आतापर्यंत खासदार नवनीत राणा यांच्या खोट्या जात प्रमाणपत्राच्या विरोधात आतापर्यंत निवेदन दिले, सर्व दिलं, पण काही राजकीय सत्ता असल्यामुळे सत्ताधारी पक्षामुळे तो निकाल लागू शकला नाही. मात्र आज तो निकाल उद्या सकाळी लागणार आहे आणि आम्हाला सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण भरोसा आहे की उद्या खासदार नवनीत राणा ज्यांनी खोटं जात प्रमाणपत्र सादर केलं होतं तो उद्या निकाल त्यांच्या विरोधात लागणार आहे. जय भीम, जय संविधान. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है.
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com। काल राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावले होते। या अधिवेशनात राज्य सरकारने मांडलेला वेगळा आरक्षणाचा ठराव म्हणजे लबाडाच्या घरचे आवता नसल्याची टीका ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे। ते अकोला जिल्ह्यातील सस्ती येथे त्यांच्या शेतकरी संघर्ष पदयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलत होते। हा ठराव खरं तर केंद्र सरकारनं घ्यायला पाहिजे। हे जे अधिवेशन महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं बोलावलं, याच्या सुरुवातीलाही इथं असा ठराव झाला होता, मग तो हायकोर्टानं, सुप्रीम कोर्टानं तो फेटाळला। मग आता त्याच्यानंतर काय, तर त्याच्यानंतर विशेष अधिवेशन केंद्रानं बोलावले पाहिजे आणि केंद्रानं तो कायदा लागू करायला पाहिजे, तरच मराठ्यांना खऱ्या अर्थानं आरक्षण मिळेल। भारतीय जनता पार्टीचं हे अधिवेशन म्हणजे लबाड्याचं आवतन आहे। म्हणजे तुमचा आणखी विश्वास नाही सरकारवर? नाही, याच्यावर विश्वासच नाही आमचा, नाही कोणत्या शेतकऱ्याचा, नाही कोणाचा विश्वास नाही याच्यावर। आज विशेष अधिवेशन होतं तरी तुमची पदयात्रा जी आहे ती सुरू आहे। आज खरं जर त्यांना आरक्षणासाठी अधिवेशन बोलावलं असतं तर जरांगे पाटलांनी सलाईंच्या काढून फेकलं नसतं। म्हणजे हे आम्हाला माहीत होतं की असाच प्रकार होणार आहे, म्हणून हे जे आंदोलन चालू आहे हे शेतकऱ्यासाठी चालू आहे। मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, आणि मराठाही हा शेतकरीच आहे, ओबीसी हा शेतकरीच आहे। एकंदरीत संपूर्ण गोंधळाची परिस्थिती दिसते आमदार साहेब। तर सरकार म्हणतं की आता आरक्षण मिळालं, जरांगे पाटील वेगळा सुरू आहे, तुम्हाला काय वाटतं गोंधळाबद्दल? तुम्हाला सांगतो, निवडणुकीच्या तोंडावर मराठ्याला कोणत्याच प्रकारचं आरक्षण दिलं नाही। ओबीसीची कुंभीची जे नक्कल आहे, ज्याची नक्कल आहे त्याला तर द्यास लागते, त्याला कोणी रोखूच शकत नाही। ज्याची नक्कल नाही त्याचं काय, त्याचा तर काही विचारच नाही। म्हणून कोणतं मराठ्याला यांनी ओबीसी बी आरक्षण दिलं नाही, वेगळं बी आरक्षण दिलं नाही, कोणत्याच प्रकारचं आरक्षण दिलं नाही। हे सारं फसवेगिरी आहे आणि हे सगळे चांडाळ चोकडी एकच आहे। एक म्हणते दिलं आणि एक म्हणते नाही दिलं। हे चांडाळ चोकडी आणि चांडाळ चोकडी त्याच्या टीममधलीच आहे, ते सर्व देवेंद्रजीच्या। पुरोगामी चळवळीतील लढवय्या नेता म्हणून ओळखले जाणारे दलित मित्र व्यंकप्पा भोसले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे त्यांचा अभिष्ट चिंतनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी भोसले यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्र ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले। स्मारक भवनाच्या या ठिकाणी आणि आदरणीय आपल्या यांना मी प्रस्तावित करण्याची विनंती करतो। आणि नेते निर्माण होण्याचं कारण म्हणजे अजून शाहू महाराजांनी सुरुवात केलेलं कार्य अजून पुष्कळ काही बाकी होतं, अजूनही फार बाकी आहे। अजूनही आपल्या सर्वांना कष्ट घ्यावं लागतील या समतेच्या वातावरणात त्यांना आणायचं असेल तर। आणि म्हणूनच त्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं, शाहू महाराजांचं लक्षात घेतलं की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे त्यांनी लक्षात ठेवलं आणि स्वतःही शिक्षण घेतलं, त्यांना दिल्या गेलं शिक्षण। शहाजी महाराजांनी प्रोत्साहन दिलं त्याच्यामध्ये, आणि बघता बघता ते चांगलं शिक्षण घेऊन महानगरपालिकेमध्ये कामाला लागले आणि कामाला लागता त्यांचं क्रांतिकारक जीवन सुद्धा तिथनंच सुरुवात झाली। क्रांती करता त्यांनी अनेक वेळा ते आपले समाजासाठीच असं नव्हे तर संपूर्ण समाजासाठी ते त्याच्या मागे राहिले आणि सर्वांच्या हितासाठी काय योग्य आहे या दृष्टिकोनातून त्यांचं सातत्याने कार्य याच्यातूनच त्या चळवळीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यापासून ते राष्ट्रीय पातळीवरचे नेते इतके जवळ होते, त्यांच्याजवळ होतो। आणि परंतु माझ्या मनामध्ये बाकीचं त्या नेत्याचं गेलो आणि त्याचं याचं मिळवायचं असा विचार
जो माझ्या मनात आला नाही. कारण असं आहे की मी या भिकमंग्या समाजामध्ये असतो तरी त्या समाजामध्ये ही सर्व अशी विचित्र व्यवस्था विचार आहे त्यांच्यामध्ये. परंतु मी ज्या समाजवादीच्या चळवळीत गेलो सेवादलात गेलो त्या ठिकाणची जी माणसं मिळाली मला, मग त्यामध्ये बापूसाहेब पाटील, रवींद्र फडणवीस असतील, त्यांनी जो मला एक विचार आणि संस्कार दिला, हे संस्कार मला पुढच्या जीवनामध्ये काढून मिळणार आहे. जसं बापूसाहेबांना रवींद्र संस्कार मिळाले, त्याचबरोबर समाजवादी पार्टीत गेल्यानंतर यशवंत जोशीपासून ते अनेक नेत्यांच्या मुलांपासून जॉर्ज फर्नांडिसपर्यंत असे आणि माझ्या वसाहतीमध्ये त्या सगळ्यांच्या सभा मी लावलेल्या होत्या त्या ठिकाणी. आणि समाज बदलण्यासाठी, समाजाचा विचार बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होतो. आणि त्याच्यातून माणूस जीवन चालत असताना, चालत असताना, भेटत असताना काही चांगल्या गोष्टी सुचत असतात आणि त्या गोष्टी मी त्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला. गुजरातच्या अहमदाबाद येथील भीमज्योत फाउंडेशनच्या बुद्धविहारात बौद्ध महिला संघाच्या वतीने मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये अनेक महिला, पुरुष, तरुण तरुणी सहभागी झाले होते व या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सिस्टर आयू होत्या. यावेळी अभिष्पा गुर्जर यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवन संघर्षावरील ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला. तो सबके मन में ऐसा ही आएगा, रमाबाई बाबा साहेब आम्बेडकर के धर्मपत्नी है, ठीक है, लेकिन मतलब धर्मपत्नी है ऐसा हमें सोच आएगी. लेकिन क्या उनके व्यक्तित्व को सिर्फ बाबा साहेब आम्बेडकर के धर्मपत्नी के तौर पे देखना सही रहेगा? हमने नाटक में काफ़ी सारी चीज़ें देख ली. आशा बहन ने भी जो गाना गाया उसमें भी उनके जीवन प्रसंग सारे मतलब उनके संघर्ष को दिखाया गया था. अब आप रमाबाई के फोटो को देखें तो आपको क्या समझ आएगा कि ये कितने सुशील, सीधे साधे, भोली औरत है. लेकिन ये जो है वो अपने बाबा साहेब आम्बेडकर के प्रेरणा स्रोत थे. जो ऊर्जा का घर होता है, जहाँ से इंसान को ऊर्जा मिलती है, ये वो थे. तो इनके बिना बाबा साहेब नहीं थे. भीमराव को बाबा साहेब आम्बेडकर बनाने में रमाबाई का काफी सारा योगदान है. हम जैसे 14 अप्रैल होता है तो हम लोग कहते हैं बाबा साहेब के लिए कि वी आर बिकॉज ही वॉज, ठीक है, बाबा साहेब थे तो हम है, लेकिन रमाबाई थे तो हमें बाबा साहेब मिले हैं, ठीक है. तो ये हमें कभी भूलना नहीं चाहिए. कोई और स्त्री होती तो शायद गुस्से में चली जाती या फिर दुख के नीचे दब जाती या फिर बाबा साहब को या अपने पति को उस चीज के लिए जवाबदार ठहरती. लेकिन रमाबाई ने ऐसा नहीं किया. आप सोचो, रमाबाई एक बहुत गरीब परिवार से ताल्लुकात रखते थे, वो निरक्षर थे, फिर भी उनकी समझदारी एक पढ़ी लिखी औरत से कहीं ज्यादा थी. वो रमाबाई की पहचान है. उस टाइम पे जब आपने नाटक में भी देखा कि बाबा साहेब आम्बेडकर 1930 में लंदन में इकोनॉमिक्स की पढ़ाई करने गए थे. उन्होंने इकोनॉमिक्स में 2 PhD हासिल की है. तब वहां से बाबा साहेब ने रमाबाई को पत्र लिखा था, वो मैं आपको सुनाना चाहती हूँ. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.